सानपाडाच्या मिलेनियम टॉवर सेक्टर 9च्या जवळ असलेलं आहे मुंबईचा भेळवाला. इथे आपण आता आलेलो आहोत. आंबेगाव तालुक्याची शान आमची मटकी भेळ. आंबेगाव तालुक्याचा मान आणि आंबेगाव तालुक्याची शान. मटकी भेळ बनवताना हे आमचे नाशिक कुरमुरा आहेत आहे आपला. त्याच्यानंतरला हा बनवलेला चिवडा, त्याच्यानंतरला ही शेव, ही पापडी, ही बेसन पापडी असते. आणि हे जे मटेरियल आहेत आहे हे सगळं मी स्वतः बनवतो. त्यानंतरला ही पापडी आहे आपली शेवपुरीची. त्याच्यानंतरला हा कांदा, काकडी, टोमॅटो. त्यानंतरला ही चटणी आहे. ह्या चटण्या सगळ्या मी स्वतः बनवतो. त्यानंतरला ही मटकी, जी फ्राय केलेली मटकी आहे. आणि ही स्वच्छ आणि सुंदर एकदम गावठी चिरलेली ही कोथिंबीर. आणि त्याच्यावरती छान अशी बारीक शेव. आणि हा माझा स्पेशल मसाला. आणि त्याच्यावरती हे छोटंसं लिंबू. ही झाली भेळ. आणि हे घ्या आता